नमस्कार, मी वर्षा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला, आज आपल्या घरी कोणतरी येणार आहे जेवायला. कोण येणार आहे, काय आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. ह्या घरात थोडंसं अंधार आहे, लाईट नाही आहे, त्याच्यामुळे आत्ताच लाईट गेली. चला, आजचा मेनू काय आहे, त्यांच्यासाठी स्पेशल काय बनवलं आहे, काय नाही, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. तर चला, आता मी काय इथं भाजीचा वाटण काढलेलं होतं बाहेर, मी ते तव्यावर परतत होती. इथं कांदा, लसूण, मिरच्या, इथं आमटी केली, भज्याची आमटी आणि भजी. इथं ते जेवायला बसले आणि तुम्हा सगळ्यांना इथे हाय करतायत. हाय, मी वर्षा. तर चला, कोण आलेलं होतं घरी, काय आलेलं होतं तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगते. तर माझे जावई आणि भाई आलेले होते घरी. तर काही कारणं असतं, त्यांचं काही काम होतं, त्याच्यामुळे ते गावाकडे आलेले होते. मग त्यांनी काम वगैरे केलं. तर त्यांना मी कालच सांगितलं की तुम्ही सकाळी माझ्याकडे जेवायला या असं. मग ते बोलले हो येऊ. मग त्यांना सकाळी बोलवलं. तर माझाही उपवास होता, माझे पप्पाही घरी नव्हते आणि बाकीच्यांनाही उपवास होता. तर त्याच्यामुळे मग मग ते दोघं आणि माझे सासूबाई जेवताना दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओ शूट करायला काही मला जास्त जमलं नाही. तर भरपूर ताई दादा मला समजून घेते की माझ्या बाळामुळे सकाळची धावपळ, भरपूर ताईंना माहिती आहे सकाळची धावपळ किती हे असतं ते. तर चला, तर त्यांना बोलवलं, मासा मेनू केलेला होता, पोळी, भाजी, बटाट्याची आणि शिमला मिरचीची भाजी, भात, लोणचं, पापड, रवा आणि आमटी बनवलेलं होतं. तर कसं वाटलं कमेंटमध्ये मला सांगा. तर चला, मग ते गेले, ते तुम्हाला व्हिडिओमार्फत हायही करताय, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर चला, आता आपण वळूया आपल्या सेवेकडे. तर ते सिन्नरला राहतात बरं का, भरपूर त्या विचारतील कुठे राहतात. तर श्री स्वामी समर्थ. तर मी श्री स्वामी सेवेमध्ये 10 ते 15 वर्षापासून आहे. मी माझे काहीतरी अनुभव तुम्हाला तुमच्यासोबत मी नक्की एक व्हिडिओ शेअर करेन. तर आता आपण थोडंसं मी काहीतरी माझ्या सेवेबद्दल सांगणार आहे की वैवाहिक जीवनात पितृदोष ही समस्या खूप मोठी झालेली आहे. पितृदोषामध्ये आपण असते. पितृदोष म्हणजे काय, कशावर ओळखायचा. पितृदोष हा छतावर कावळा कोकवणे, अकाल मृत्यू घरामध्ये असेल तर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही. ती एखाद्या व्यक्तीच्या मागं लागते, एकाच व्यक्तीला अडचण असते ती. माझ्या माहेरी बी तेच होतं ना, आता सासरीही तीच गोष्टी आहेत. तर परत अशा म्हणजे भरपूर गोष्टी असतात. परत वैवाहिक जीवनात लग्न न होणे, संतती नाही होणे, ह्या गोष्टी घडतात. तर चला, मग मी म्हटलं आपण काहीतरी, भरपूर स्त्रियांना काहीतरी माहीत नसतं, काही काहींना माहिती असतं, त्र्यंबकेश्वरला जाऊन करतात. तर त्र्यंबकेश्वरला जाणं काही तोंडाचं नाही, पैसे लागतात 7-8 हजार रुपये, तेवढे पैसे पाहिजे. काही काही जवळ नसतात, जे शेतकरी असतात, काही जवळ असतात, काही जवळ नसतात. तर त्यांच्यासाठी एक सेवा सांगते मी. तर म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या करता येत नाही. तर मग म्हटलं तुमच्यासोबत ती थोडीशी गोष्ट शेअर करावी मी. तर नित्यसेवा करायची असते, तर स्वामी सेवेमध्ये या बा तुम्ही, स्वामी सेवा करा. अशक्य शक्य करतील स्वामी. माझा अनुभव मी सांगते तुम्हाला. मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर एखाद दिवशी करेलच, वेळात वेळ काढून, पण ही सेवाही मी तुमच्यासोबत शेअर करते. तर नित्यसेवा 11 माळी जप, स्वामी समर्थ, 1 माळ गायत्री मंत्र आणि 3 अध्याय स्वामी चरित्र रोज नित्यनेमाने करायची ही नित्यसेवा. तर चला, तुम्हाला दाखवलं असं ते पुस्तक पण माझ्याकडे नाही स्वामी चरित्राचं. त्याच्यानंतर काही प्रश्न असतील, काही जीवनातले काही प्रश्न असतील तुमचे, तर संतोष भाऊ कारवाडीमध्ये बसलेले आहेत. दर रविवारी ते नित्यनेमाने करतात, तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि भरपूर असे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेलच, की माझ्याचे आणखीन एकदा मी जर गेले तर तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. परत तिथून पुढे गुरुपीठ, तिथेही आहेत कोणी, म्हणजे कोणी प्रश्नोत्तरासाठी बसलेलं आहे. गुरु माऊली, आपले माऊली, तेही
दिंडोऱ्यामध्ये बसलेले प्रश्नोत्तरासाठी प्रश्नोत्तर करतात, ते घेतात. तिथे गुरुवारी घेतात वाटतं, मला काही अंदाज नाही, पण घेतात. भरपूर जणांच्या तोंडून ऐकलेलं आहे मी. गुरुमाऊलीही प्रश्नोत्तर करतात. जा मग त्यांच्याकडून सेवा घ्या, ते नित्यनेमाने करा. तर चला, तर आपण वळूया आता पंचमहायज्ञ पितृदोषावरले. तर पितृदोषावरले तुम्हाला मी सांगितलं कसा ओळखायचा. अकाल मृत्यू येतो त्याच्यात. माझ्याही घरामध्ये माझे चुलत सासरे आणि चुलत भाई हे गेलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर जणांना अडचण आहे. पण जी घरातली स्त्री करती स्त्री, ह्या स्त्रीने हा एक यज्ञ आहे, हा यज्ञ करायचा. देवयज्ञ. दररोज सकाळी एक गाईला दररोज सकाळी एक अग्नीला 1 चमचा तूप अर्पण करायचं. ऋषी यज्ञ. दररोज गाईला 1 घास अन्न खाऊ घालायचं, एखादी पोळी भाजी. पितृयज्ञ. दररोज एक कावळ्याला थोडंसं अन्न 12 नंतर ठेवायचं. मनुष्य यज्ञ. दररोज एखाद्या मनुष्याला जीव घालायचा, चहा पाणी किंवा चॉकलेट वगैरे द्यायचं, बिस्किट. आणि भूतयज्ञ. दररोज मुलींना चिमूटभर साखर भिंतीच्या कडेला ठेवायची. हे म्हणजे ह्या गोष्टी केला, हा पंचमहायज्ञ जर तुम्ही केला, तर आपल्यावरली सेवा ही कमी होत जाईल. असं म्हणजे भरपूर प्रमाणे प्रभाव हा कमी पडेल. तर कशी वाटली सेवा, आणि भरपूर दादा ताई मला समजून घेतील की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला भरपूर ताई दादा समजून घेतील आणि सेवेकरीही. तर चला, कशी वाटली सेवा, काय वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि पंचमहायज्ञ केल्याने आपली जी पितृदोषाची समस्या आहे ती थोडी थोडी कमी होऊन जाते. त्याचा प्रभाव कमी लागतो आपल्याला. आपल्या घरात सुख समाधान शांतता लागते. आणि ज्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या सेवा आहेत, तुमच्यासोबत मी गुरुचरित्र पारायणाचे नियम, नवनाथ पारायणाचे नियम, हे मला जेवढे माहिती आहे तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला, आता बाकीचं पुढचं काम करूया. तर चला, इथंच व्हिडिओची एंड घेते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे नवीन नवीन स्वामी सेवेबद्दल, घरातल्या काही गोष्टींबद्दल, काही शिवणकामाबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हा सगळ्यांचा इथे रिझल्ट घेते. तर चला, तुम्हा सगळ्यांना बाय बाय.